नमस्कार, अपूर्वाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। रेशनच्या तांदळापासून 4 नाश्त्याचे पदार्थ एकदम टेस्टी आणि बनवायलाही खूप सोपे। इडली, डोसे, आप्पे आणि उत्तप्पा कसा बनवायचं ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। 4 ग्लास रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। चार ग्लास तांदळाला 1 ग्लास उडीद डाळ घ्यायची। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं। एक चमचा मेथी आणि पाणी घालून 8 तास भिजण्यासाठी ठेवायचं। उडीद डाळ ही स्वच्छ धुवून पाणी घालून 8 तास भिजत ठेवायचं। आठ तासांनी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ छान बारीक करून घ्यायचं। अशा प्रमाणे बारीक करायचं, जाडसर ठेवायचं नाही। बारीक केलेलं तांदूळ आणि डाळ एकत्र करून 8 ते 10 तास आंबवण्यासाठी ठेवायचं। सकाळी तांदूळ भिजत घातलं की रात्री बारीक करायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी बनवायला घ्यायचं। थोडं पाणी घालून सर्व मिक्स करायचं, नंतर पाणी ऍड करायचं नाही। पहा, मस्त पीठ आंबलेलं आहे। या पिठाचे 4 भाग करायचे। प्रथम आप्पे बनवण्यासाठी पिठामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा। टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची सर्व बारीक कट करून पिठामध्ये घालून छान मिक्स करायचं। आप्पे पॅन गरम करून त्यामध्ये तेल घालायचं। पॅन मध्ये आप्पेचं मिश्रण घालायचं। दोन मिनिटांनी पलटायचं।
पटकन पलटतात, अजिबात खाली चिकटत नाहीत. दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं. पहा, मस्त स्पंजी आप्पे तयार आहेत. गरम गरम आप्पे खोबऱ्याच्या चटणी बरोबर खायचे. इडली बनवण्यासाठी पिठामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालून छान पीठ मिक्स करायचं. इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. इडली पात्राला तेल लावायचं म्हणजे इडली चिकटणार नाही. तेल लावल्यानंतर इडलीचं पीठ घालायचं. अशाप्रमाणे स्टँडवर एकावर एक ठेवून इडलीच्या भांड्यामध्ये इडली 15 मिनिटं शिजवण्यासाठी ठेवायचं. पंधरा मिनिटांनी चेक करायचं. मस्त इडली तयार आहे. चाकूने असं काढायचं. मस्त स्पंजी इडली तयार आहे. गरम गरम इडली सांबार आणि चटणी बरोबर खायला घ्यायची. उत्तप्पा बनवण्यासाठी 1 चमचा मीठ घालून छान मिक्स करायचं. तवा गरम करून तेल लावायचं. उत्तप्प्याचं बॅटर घालून पसरवायचं. कट केलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची. साईडने तेल सोडून दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं. मस्त उत्तप्पा तयार आहे. गरम गरम उत्तप्पा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खायला घ्यायचं. डोसा बनवण्यासाठी पिठामध्ये 1 चमचा मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं. तवा गरम करून तेल लावायचं. डोश्याचं बॅटर घालून मस्त डोसा असा बनवायचा.
साईडने तेल सोडून छान भाजून घेऊ। मस्त कुरकुरीत डोसा तयार आहे। गरम गरम डोसा खोबऱ्याची चटणी, बटाटा भाजी आणि सांबर बरोबर खायला घ्यायचा। अशाप्रमाणे सर्व डिश बनवायच्या, एकदम झटपट होतात। नक्की बनवून पहा। थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल। प्लीज सबस्क्राईब।